अंबाबाईचा उदो उदो आई राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंगुलांबिका माता की जय. नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो आहोत सराफलाईन हिंगुलांबिका देवी येथे. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनेलला, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती भेटून जाईल. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. चला तर मग बघूयात हिंगुलांबिका देवी मातेचं मंदिर. हिंगुलांबिका देवी हे उदगीर मधील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. सराफलाईन हिंगुलांबिका देवी येथे प्रत्येक वर्षाला वेगवेगळा देखावा केला जातो आणि येथे भक्तांची नवरात्रीमध्ये खूप गर्दी होते. नवरात्रीमध्ये हे देखावा बघण्यासाठी भक्त लोक खूप गर्दी करतात आणि या देवीचे दर्शन घ्यायला येतात. त्या हिंगुलांबिकाचं मंदिर आपण बघणार आहोत आज. पहिल्यांदा आपण या हिंगुलांबिका मातेचे आगमन आणि स्वागत बघितलं होतं. आज आपण मंदिर आणि देखावा बघणार आहोत आणि देवीचे सुंदर स्वरूप बघणार आहोत. या देवीचे स्वरूप किती छान आहे आपल्याला दिसणार आहे आणि दर्शन बी घडणार आहे. तत्पूर्वी सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. अंबाबाईचा उदो उदो तुळजा भवानी माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. हे आहे देवीचं मंदिर आणि येथे खूप चांगलं देखावा केलेला आहे. आता हे मंदिर दाखवून आपण बघणार आहोत देखावा, सुंदर देखावा. हे बघा, महादेवाचा देखावा इथं केलेला आहे आणि महादेव पार्वती इथं दाखवलेले आहेत. महादेवाच्या जटेवरती गंगा विराजमान असलेलं दाखवलेलं आहे आणि ते देखाव्यामध्ये दिसत आहे आपल्याला. आता प्रश्न आहे, या मंदिराला यायचं कसं? तर बसस्टँडपासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर हे देवीचे मंदिर आहे. बसस्टँडपासून आपण सरळ नगरपालिकेकडे यायचं आणि नगरपालिकेपासून पोलीस स्टेशनपाशी यायचं. पोलीस स्टेशनपासून आपण चौबाराकडून येऊ शकतो, नाहीतरी मेन रोडवरून हनुमानकट्टा ते सराफलाईनला येऊ. सराफलाईनला येऊन या मंदिराचं मुख्य ठिकाण आपल्याला दिसेल, त्या मंदिराचं दर्शन घेऊ शकता. हे बघा, आज खूप सुंदर पूजा मांडलेली आहे आणि येथे पूजा झालेली आहे. बघू शकता, खूप सुंदर हे मंदिराची पूजा केलेली आहेत आज. तर मंडळींनो, हे आहे मुख्य देवीचे मंदिर. हे हिंगुलांबिका देवीचे मुख्य मंदिर आहे. याचे दर्शन आपल्याला होत आहे. व्हिडिओ आवडल्यास मंडळींनो नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.